आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात एकूण 506 प्रकल्पांचं उद्घाटन होणार. बडनेरा इथं वॅगन दुरुस्ती कार्यशाळेचंही होणार लोकार्पण. पुणे आणि कोल्हापूरसह देशातल्या 15 विमानतळांवरच्या टर्मिनलचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. पद्मश्री पुरस्कार हा निस्वार्थ सेवेची पावती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. शंकरबाबा पापळकर, डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ संजीव चौधरी यांचा सत्कार. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ संघांदरम्यान मुंबईत वानखेडे मैदानावर सुरू. येत्या 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात अनेक ठिकाणी विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण करतील आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या कार्यक्रमांमध्ये 85,000 कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि 10 वंदे भारत ट्रेन्सचं उद्घाटन यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या हस्ते एकूण 506 प्रकल्पांचं उद्घाटन होणार असून यात 150 वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम्स, 130 सौर पॅनेल, 18 नवीन गेज रूपांतरण, 12 वस्तूंचं शेड, 7 स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, 4 गतिशक्ती कार्गो टर्मिनल, 3 विद्युतीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे. लातूर इथं कोच कारखान्याचं लोकार्पण, बडनेरा इथं वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे इथल्या वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो यांचाही शुभारंभ पंतप्रधान करतील. लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड इथं 5 जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन तसंच नाशिक रोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली इथं 4 रेल्वे कोच रेस्टॉरंटचं उद्घाटन याप्रसंगी होणार आहे. देशात विकासकामांनी वेग घेतला असून हा खटाटोप 2047 पर्यंत भारताला जगात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आपण करत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी या कामांकडे निवडणुकीतली आमिषं म्हणून पाहू नये असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशात आजमगड इथं आज जाहीर सभेत ते बोलत होते. देशभरातल्या विविध पायाभूत विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. देशात नागरीकरण झपाट्यानं होत असून त्यामुळे सामान्यांचं जगणं सुखकर होत आहे असं ते म्हणाले. पुणे आणि कोल्हापूरसह देशातल्या 12 विमानतळांमधल्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन तसंच हुबळी आणि कडप्पासह 3 विमानतळांवरच्या नवीन टर्मिनलची पायाभरणी मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केली. कोल्हापूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्याहून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात सहभागी झाले होते. देशातली 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून 9,800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पुण्यातील लोहगाव विमानतळावर नव्यानं उभारण्यात आलेला भव्य टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित असून त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी 5 पादचारी पूल आणि 15 लिफ्ट त्याचबरोबर 8 सरकते जिने आहेत. याखेरीज 34 चेक इन काउंटर्स उभारण्यात आले आहेत. एकंदर 53,000 चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या या टर्मिनलसाठी अंदाजे 475 कोटी रुपये खर्च झाला आहे. नव्या टर्मिनलमुळे लोहगाव विमानतळाची प्रवासी क्षमता जवळपास दुप्पट होणार असून प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा सुविधा मिळणार आहेत. कोल्हापूर विमानतळावर रात्रीची हवाई सेवा सुरू केल्यानं कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढली आहे. नवीन टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 3,900 चौरस किलोमीटर असून तासी प्रवासी क्षमता 500 आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील हस्तकला उद्योगाच्या वाढीला मदत होणार आहे. प्राप्तिकर विभाग 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अॅडव्हान्स टॅक्स ई मोहीम हाती घेणार आहे. या आर्थिक वर्षात काही व्यक्तींनी आणि संस्थांनी केलेल्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याला मिळाली असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं सांगितलं. भरणा केलेला कर आर्थिक व्यवहारांशी सुसंगत नसलेल्या व्यक्ती आणि संस्था आतापर्यंत भरलेल्या करांच्या विश्लेषणातून विभागानं हुडकून काढल्या आहेत. त्यासाठी प्राप्तिकर खात्यानं ई मोहीम हाती घेतली आहे. ईमेल आणि एसएमएसद्वारे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. निस्वार्थ आणि समर्पित भावनेनं गोरगरिबांची सेवा करतानाच सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं कार्य डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ संजीव चौधरी तसंच समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरातील वनामती इथल्या सभागृहात आदिवासी विकास विभागातील अधिकारी, आदिवासी वैद्यकीय संघटना तसंच ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमानं विदर्भातील पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींचं
यांचा सत्कार समारंभाप्रसंगी केलं. मेंदुरोग तज्ज्ञ डॉ चंद्रशेखर मेश्राम आणि अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तर अस्थिरोग तज्ज्ञ डॉ संजीव चौधरी यांचा प्राईड ऑफ इंडिया या सन्मानाबद्दल सत्कार करण्यात आला. अनाथ दिव्यांगांसाठी आयुष्यभर झटणारे पद्मश्री शंकरबाबा पापळकर उमरेडसारख्या छोट्याशा शहरातून येत न्यूरोलॉजिस्ट म्हणून जगभरात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणारे पद्मश्री डॉ चंद्रशेखर मेश्राम आणि संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रंजल्या गांजल्यांची सेवा करणारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ संजीव चौधरी हे तिघेही समाजाचं वैभव आहेत या शब्दात गडकरी यांनी सत्कार मूर्तींचा गौरव केला. नागपूरचा चौफेर विकास होत असताना गोरगरीब जनता केंद्रस्थानी आहे. गरिबांना 24 तास पाणी मिळावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांच्या घरातील युवा पिढीला रोजगार मिळावा या उद्देशानं नागपूर शहरात सातत्यानं विकासकामं सुरू आहेत असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील बिनाकी तलावाचं पुनर्जीवन आणि विकासकामांचं भूमिपूजन तसंच नारी एक जलकुंभाचं आणि विविध आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या लोकार्पण प्रसंगी केलं. नागपूरचा चेहरा मोहरा बदलला आहे. मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार झाले आहेत. आता नागपूरची मेट्रो कन्हान गावापर्यंत पोहोचणार आहे. मेट्रोचा हिंगण्यापर्यंत विस्तार होणार आहे. मेट्रोच्या तिकिटांचे दरही कमी करण्यात आले आहेत. लवकरच मेट्रो 6 डब्यांची होणार आहे. नागपूरची मेट्रो गुणवत्तेच्या निकषात देशात सर्वोत्तम आहे असं सांगतानाच विकासकामांचा लाभ गरिबांनाच होणार आहे असंही गडकरी म्हणाले. अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमी नागपूरतर्फे 3रं राज्यस्तरीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन नागपूर इथं उद्या 11 मार्च रोजी शंकरनगर इथल्या साई सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आणि त्यांच्या जागतिक कीर्तीच्या प्रख्यात विचारांवर भाष्य करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, विचारवंत आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत. या कार्यक्रमात अनेक साहित्यिकांच्या उत्कृष्ट पुस्तकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नागपूर शहरात आयोजित या वैचारिक प्रबोधनाच्या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं नम्र आवाहन अण्णाभाऊ साठे साहित्य आणि कला अकादमी नागपूरचे सचिव नथुजी बावणे यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनं आज जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार भारतानं ऑस्ट्रेलियाला मागं टाकत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं काल धरमशाला इथं इंग्लंडला पराभूत करून 5 सामन्यांची मालिका 4-1नं जिंकली होती. जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत आधीच आघाडीवर असलेला भारतीय संघ आता खेळाच्या तिन्ही प्रकारांमध्ये आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. भारताच्या अव्वल स्थानावर सध्या क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात प्रतिष्ठेचा असलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात निशा पाहुजा यांचा टू किल अ टायगर हा माहितीपट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म श्रेणीत स्पर्धेत आहे. मूळ भारतीय वंशाची कॅनडाची नागरिक निशा पाहुजा यांच्या या माहितीपटावर भारतीय चित्रपट रसिकांच्या नजरा केंद्रित झाल्या आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा उद्या लॉस एंजेलिस इथं रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या पहाटे 4 वाजता हा सोहळा सुरू होणार असून सुप्रसिद्ध अभिनेता जिम किमेल या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहे. दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या ओपेनहायमर या चित्रपटाला यंदा सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली आहेत. योर्गोस लेथिमोस यांच्या पुअर थिंग्स या चित्रपटाला 11 नामांकनं मिळाली असून मार्टिन स्कोर्सिस यांच्या किलर ऑफ फ्लॉवर या चित्रपटाला 10 श्रेणींमध्ये नामांकनं मिळाली आहेत. रणजी करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला. अंतिम सामन्यात 41 वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई संघाची लढत 2 वेळच्या विजेत्या विदर्भ संघासोबत होत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी आज विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघानं पहिल्या डावात 224 धावा केल्या. मुंबई संघातर्फे शार्दूल ठाकूरनं सर्वाधिक 75 धावा केल्या. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विदर्भाच्या 13 षटकात 3 गडी बाद 31 धावा झाल्या आहेत. विदर्भ संघ 193 धावांनी पिछाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात एकूण 506 प्रकल्पांचं उद्घाटन होणार. बडनेरा इथं वॅगन दुरुस्ती कार्यशाळेचं होणार लोकार्पण. पद्मश्री पुरस्कार निस्वार्थ सेवेची पावती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. शंकरबाबा पापळकर, डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ संजीव चौधरी यांचा सत्कार. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ संघांदरम्यान मुंबईत वानखेडे मैदानावर सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.